आता टॉप 9 न्यूज मध्ये पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान आमदारांनी केली। त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या निकालाची माहिती घेऊन अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। नागपुरातील पेपरफुटी प्रकरणानंतर बोर्डाकडून परीक्षा पद्धतीत मोठा बदल। 10 मिनिटांआधी प्रश्नपत्रिका मिळणं बंद होणार। उत्तरपत्रिका जमा करण्याची वेळ 2 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार, तर भरारी पथकांमध्ये देखील वाढ। एसटी महामंडळाच्या राज्यभरातील 86,000 कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा थकीत हप्ता अखेर बँक खात्यात जमा। एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 कोटींची तरतूद। नाशिकमध्ये आजपासून विश्व मराठी साहित्य संमेलन। साहित्य संमेलनात अहिराणी भाषेतील गाणी, बहिणाबाईंची गाणी आणि यासोबतच राज्यातील बोलीभाषांचा जागर होणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,63,770 तर चांदीचे दर 2,78,100 रुपयांवर। शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत घोषणा। आता महागाई भत्ता 55%वरून 58% होणार। कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा टॅक्स ट्रान्सफर रखडल्यामुळे नागरिक अडचणीत। सुमारे 20,000 घरमालक पावती नावावर नसल्यामुळे त्रस्त। भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रेंची आयुक्तांची भेट घेत निर्णयाची मागणी। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर गावात संध्याकाळी 7 ते 9 भोंगा वाजवून टीव्ही आणि मोबाईल बंद। विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक शैक्षणिक वातावरणाची निर्मिती। मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी राजापूरकरांचा उपक्रम। सर्वात अधिक औठे महाकाळ गावानं अशा प्रकारच्या उपक्रमाची सुरुवात केली होती। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या ऐतिहासिक सभामंडपाची नोंद आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा प्रकल्प पारंपरिक साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कुशल कारागिरांच्या सहाय्यानं केवळ 4 महिन्यात पूर्ण केला जाणार।